अजून एकदा एक दिसतंय की तुम्ही महिला आणि बालविकास मंत्र्यांचं प्रतिनिधित्व केलं होतं यशोमती ठाकूर प्रकरणात. मग तेव्हा तुम्ही सरकारच्या बाजूनी केलं नाही का? नाही नाही त्यांच्यावरती आरोप केले होते आणि त्यांना शिक्षा ठोठावली होती एका प्रकरणात की त्यांनी एका अधिकाऱ्याला मारलं असं असे आरोप होते. आणि त्यासाठी मी त्यांचं वकीलपत्र स्वीकारलं होतं उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठात त्यांना जामीन मिळवण्यासाठी. आणि त्या भूमिकेतून मी त्यांची बाजू मांडली होती. मी सरकारी वकील म्हणून नाही तर त्यांच्याविरुद्ध आरोप केले म्हणून ते आता आरोपी झालेले आहेत आणि त्या भूमिकेतून मी त्यांची बाजू मांडली होती. अशा अनेक मला आता दिसत आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा, संजय काकडे, हिंदुस्थानी भाऊ प्रकरण, घरकुल सोसायटी, बरेच आहे त्याच्यामध्ये. हां, ब्लॅकमेलिंग. जेव्हा ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली एखाद्याला शिक्षा होते तेव्हा कोणत्या प्रकारे अभ्यास करायला लागतो किंवा अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी किती वेळ असतो? म्हणजे मला थोडंसं ते समजून घ्यायचं की असं येतं ना पेपरामध्ये, यांना अटकपूर्व जामीन मिळाला, तुम्हाला कसं कळतं अटक होणार आहे? एखाद्या व्यक्तीवरती जर गुन्हा दाखल झाला असेल आणि तो नॉन बेलेबल असेल, पण गुन्हा व्हायच्या आधीच तुम्ही घेता ना? नाही, काही ठिकाणी गुन्हा झाल्यानंतर, काही वेळा गुन्हा दाखल होण्या अगोदरी. उदाहरण देतो. उद्या मिस्टर एक्स वरती एका व्यक्तीने आरोप केले की यांनी लैंगिक शोषण केलं, एका स्त्रीने आरोप केले. गुन्हा दाखल झालेला नाही आहे परंतु आरोप झालेत, पेपरमध्ये आलं आहे की अमुक अमुकने आरोप केले. आता आरोप केले म्हटल्यावरती त्याला मुभा आहे कोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन मागायचा. गुन्हा जरी FIR जरी रजिस्टर झालं नसेल, आरोप झाले असतील तर तो मागू शकतो. किंवा जर त्याला असं वाटलं की अमुक अमुक प्रकरणात जरी त्याच्यावर आरोप झाले नाही परंतु त्याला अटक होऊ शकते असं जर त्याला भासवत असेल, वाटत असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो. पण अशा वेळी न्यायालय त्याला विचारतं की तू कुठल्या आधारावरती हे म्हणतोयस की तुला अटक होईल, ते पहिले तुला दाखवावं लागेल. आणि जर त्याला तो आधार असला, फॉर एक्झाम्पल पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवलं की आमच्याकडे एक निनावी तक्रार तुझ्या नावाने आलेली आहे, तू अमुक अमुक गुन्हा केलेला आहे जो नॉन बेलेबल आहे, अजामीनपात्र आहे, तू चौकशीसाठी ये, तर मग तो जाऊ शकतो आणि अटकपूर्व जामीन मागू शकतो. मग शेवटी कोर्ट ठरवेल की याला द्यावं की नाही द्यावं, परंतु ती मुभा तुमच्याकडे आहे. आता सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं, थोडासा टेक्निकल विषय, की जिथे 7 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद असेल आणि असे गुन्हे केल्याचं तुमच्यावरती आरोप असेल तर थेट अटकेची कारवाई करू नये. पोलिसांनी पहिले त्याला नोटीस द्यावी, चौकशीसाठी बोलवावं. चौकशीत जर तो सहकार्य करत नसेल किंवा तो मुद्दामून बगल प्रश्न देत असेल, दिशाभूल करत असेल, तर मग पोलिसांना त्याला अटक करण्याची कारवाई करता येते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने असं देखील अधोरेखित केलं आहे की जर शिक्षा 7 वर्षापर्यंतची असेल त्या गुन्ह्यात तर थेट अटकेची कारवाई करू नका. अजून एक असा प्रश्न की आता आम्ही सिरियल्समध्ये वगैरे बघतो ना, एकदम असं एक्साइटिंग वाटतं, तर बरेचसे वकील असे प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर वगैरे तसे तुम्ही करता का की त्या एखाद्या केसची छाननी करण्यासाठी एखादा डिटेक्टिव्ह वगैरे लावून काय ते समजून घ्यायचं वगैरे? नाही, मी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर कधीही कुठेही घेतलेला नाही आहे. पण घेतात का असे? कुणी घेत असेल, आता ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु तुम्हाला एक सांगतो मी, असं एक प्रकरण झालं होतं की काही लोकांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर लावून कॉल डिटेल रेकॉर्ड CDR ज्याला म्हणतो ते काढलं अवैधरित्या आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. मग की तुम्ही कसं काय CDR, कारण CDR असं कोणाला मिळत नाही ना, प्रायव्हेट पर्सनला, खाजगी माणसाला CDR एखाद्याचं मिळू शकत नाही. परंतु इन्व्हेस्टिगेटर जे असतात, डिटेक्टिव्ह जे असतात ते काढून देतात, त्यांचं काय असतं. मग त्याच्यावर त्या प्रकरणात मोठं रॅकेट समोर आलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यांच्याविरुद्ध. त्यामुळे असं आहे की एखादा वकील काय करतो याहीपेक्षा तुमच्या पुढे जेव्हा एखादी प्रकरण येत असतं त्याचा तुम्ही अभ्यास करून मांडणी कशी करतात न्यायालयापुढे, जजमेंट्सचा दाखला देत, केसेसचा पूर्ण अभ्यास करत, ते महत्त्वाचं आहे. तर भरपूर केसेस आहेत. हां, आणि एक ही मला विचारायची होती, अँटिलिया बॉम्ब प्रकरण, तेव्हा तुम्ही अंबानींच्या विरुद्ध नाही की बाजूनी काय केलं नक्की? याच्यात अंबानी या प्रकरणात त्यांच्या घरासमोरच नाही, घरासमोर जरी असला तरी त्याच्यात साक्षीदारी नाही या प्रकरणात. आणि NIAने आत्ताच खुलासाही दिला आहे की त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची आवश्यकता नाही. अँटिलिया प्रकरणात सचिन वाझे नावाचा पोलीस अधिकारी हा मुख्य आरोपी आहे. आणि मी ज्या व्यक्तीचं मी तिथे केस चालवली त्याच्याविरुद्ध नरेश गोर, ज्याला पहिली जामीन, मी पण रिसर्च केला. तुम्ही चांगले रिसर्चर आहात. तर नरेश गोर हा पहिला आरोपी आहे या अँटिलिया प्रकरणात ज्याचा जामीन झाला, ज्याचा जामीन मी घेतला होता. त्याच्याविरुद्ध आरोप असे होते, व्हेरी इंटरेस्टिंग, की यांनी सिम कार्ड दिला, बेनामी सिम कार्ड दिला. ज्या सिम कार्डचा वापर नंतर सचिन वाझे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी केला
त्या हिरेन ज्याला तर मारलं त्याला फोन करण्यासाठी. आणि सचिन वाझे हा पोलीस. हां. आता मी कोर्टात युक्तिवाद असा केला की चार्जशीटमध्ये आरोप याच्या विरुद्ध असे की यांनी बेनामी सिम कार्ड दिला. आता हिला त्याच्या मालकाने सांगितलं, या गौरच्या मालकाने सांगितलं, अरे अमुक अमुक अधिकारी आले आहेत, त्यांना काहीतरी गोपनीय कामासाठी सिम कार्ड पाहिजे, तू सिम कार्ड मिळवून दे. मग मालकाने सांगितलं म्हणून त्यांनी देऊन दिला सिम कार्ड. त्याला काय माहिती या सिम कार्डचा वापर पुढे काय होणार आहे. पण तो त्याच्यात गोवला गेला या संपूर्ण प्रकरणात. आणि कोर्टानेही त्यात म्हटलंय की याच्यात तसूभरही पुरावा नाही हे दाखवण्याकरता की याला माहीत होतं की हा सिम कार्ड कशासाठी वापर होणार आहे. त्याच्या मालकाने त्याला सांगितलं की पोलीस अधिकाऱ्यांना गोपनीय कामासाठी पाहिजे तू दे. आता पोलिसांची गोपनीय कामं असतातच, त्यामुळे त्याला वाटलं काही त्यांच्या कॉन्फिडेन्शियल कामासाठी लागत असेल. आणि तो मनुष्य आयुष्यातनं उठून गेला. एवढे मोठे आरोप त्याच्यावरती झाले. तो गुजरातचा आहे मूळचा नरेश गौर. सृष्टी तुली प्रकरण. आणि हा एक आहे, एका सर्जनचा वर आरोप झाला ना, ते बराच गाजलेला कॉस्मेटिक सर्जनचा. ते खरं होतं? नाही त्याच्यात असं मी होतं, खरं होतं असं विचारणार नाही, कारण तुम्ही त्याची बाजू घेतली होती. नाही त्याच्यातही आरोप असे होते की आउटरेजिंग मॉडेस्टीचे होते, विनयभंगाचे आरोप होते, जे आम्ही कोर्टाला सांगितलं की हे विनयभंगाचे आरोप टिकत नाही. आणि इतरही आरोप होते, ते कोर्टाने मान्य करून तिथे त्याला दिलासा दिला. मुद्दा असा आहे की तुम्ही कुठलीही केस असो, तुमचा पक्षकार मोठा असो छोटा असो, त्या केसची आत्मा काय आहे, प्रत्येक केसची एक सोल असते. एक त्याच्यात एक तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येतं की ही केस अमुक अमुक कारणांसाठी घडलेली आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.